विधान परिषदेची जागा अजित पवार राष्ट्रवादीच्या हक्काची आहे, मात्र त्या जागेवर आता भाजपानंही दावा ठोकलाय। त्यामुळे पुण्याच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार हे आता उघड झालंय। ही जागा मिळवण्यासाठी भाजपनं काही मुद्देही मांडलेले आहेत। गेल्या काही वर्षात पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे। आज राष्ट्रवादीकडे 348 मतं असली तरी भाजपाकडे ही 319 मतं आहेत, म्हणजे 30 मतांचा फरक नाहीये। आणि हेच पाहता राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद तुलनेनं समान आहे असं म्हणावं लागेल। मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो भाजपाला मान्य असेल असं भाजपचे पुणे जिल्ह्यातील प्रभारी, पिंपरी चिंचवड पदाधिकारी आणि विधान परिषदेला मतदान करणाऱ्या नगरसेवकांनी म्हटलंय। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होतीये। त्यात जर आपण पाहिलं तर पुण्याच्या जागेवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकलाय। आता हे संपूर्ण जे दिसतात आहेत ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे कार्यकर्ते आहेत, त्यानंतर पिंपरी चिंचवड शहराचे कार्यकर्ते आहेत। काय एकंदरीत भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, कशा पद्धतीने खरं तर या जागेवरती आपण भारतीय जनता पार्टीचा दावा? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही पुणे जिल्ह्याची आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची आज मजबूत ताकद आहे आणि त्यामुळं तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ह्यावेळची विधान परिषदची जागा ही भारतीय जनता पार्टीलाच मिळाली पाहिजे। आमची महायुती आहे, आमचे नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो आणि इथं जो काही निर्णय घेतला जाईल तो महायुती म्हणून निवडून येण्यासाठी पुरेसा असणार आहे। तुम्ही खरं तर या ठिकाणी मतदान करणार आहात, तुमच्या समोर सर्वात मोठा पेच यामध्ये असणार आहे की भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी किंवा महायुती काय नक्की पाळायचं, कशा पद्धतीने खरं तर कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हा मोठा पेच असणार आहे। मात्र भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत काय एकंदरीत तुम्ही जे म्हणताय प्रत्येक जण प्रत्येक पक्षाचं काम करत असतो, पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आमची युती आहे आम्ही नक्की आश्वासित करतो तुम्हाला की इथं सुद्धा आम्ही युतीतच लढणार आहोत। त्यामुळे कुठल्याही पक्षाची उमेदवारी ज्याला कोणाला मिळेल त्याच्या मागे आम्ही सगळेजण पाठीशी ताकदीने उभे राहू आणि तो उमेदवार नक्कीच चांगल्या मताने निवडून येईल। भाजपची ताकद वाढलेली आहे, अपक्ष सुद्धा पार्टीवर असू शकतात, परंतु निर्णय हा महायुतीतले नेते मिळून करतील आणि तो जो निर्णय करेल त्या निर्णयाशी आम्ही सगळे ठाम असू। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।